ग्रामपंचायत प्रशासनास दिलेली 7 दिवसांची मुदत संपली. वरूर खुर्द व वरूर बुद्रुक गावातील विविध प्रलंबित विकास कामे, घरकुल योजना, कर सवलत, पाणीपुरवठा व स्वच्छतेसह अनेक मूलभूत प्रश्नांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी ग्रामस्थ व नियमित ग्रामसभा सदस्य काकासाहेब रमेश म्हस्के यांनी वरूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवार दिनांक 24 सप्टेंबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. हे उपोषण सध्या दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. म्हस्के यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वरूर खुर्द व वरूर बुद्रुक येथील कायमस्वरूपी रहिवासी व मतदारांना घरकुल योजना, गोठा योजना, शेळीपालन शेड, शौचालय बांधकाम आदी विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामपंचायत स्तरावरच मिळावा यासाठी नगर परिषद शेवगाव, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रांत कार्यालय पाथर्डी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय साधून तात्काळ परवानग्या देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50% कर सवलत देऊन पात्र नागरिकांना नील दाखले देण्यात यावेत व या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी थकबाकीदारांवर योग्य ती कारवाई करण्याची सूचनाही निवेदनात नमूद आहे. दलित वस्ती सुधार योजना, नवबौद्ध घटक विकास योजना, 15वा वित्त आयोग, तांडा सुधार योजना यासह सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामसभेतील ठरावानुसार ई-निविदा प्रणालीद्वारे तात्काळ करून प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, पाणी शुद्धीकरण यंत्रणेचा लिलाव त्वरित राबवावा, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था कार्यान्वित करावी, तसेच भक्त पुंडलिक परिसर स्वच्छता व नदीवरील त्रिवेणी संगम विकासासाठी जिल्हा परिषद, आमदार व खासदार निधीतून प्रस्ताव सादर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांवर ग्रामपंचायत स्तरावर 7 दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. उपोषण काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी, तहसीलदार शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव व विस्तार अधिकारी यांना माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. मी काकासाहेब रमेश म्हस्के, मुक्काम पोस्ट वरूर गावचा नागरिक आणि ग्रामसभेचा नियमित सदस्य असून या गावामध्ये विविध विकास कामे खोळंबलेली असताना आणि गावामध्ये चाललेल्या ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये, त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये वेळोवेळी पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद, त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय व विविध कार्यालयांशी नियमित पत्रव्यवहार करून आज या ठिकाणी उपोषणासाठी कालपासून या ठिकाणी बसलेलो आहे. तर या उपोषणामागचं मेन कारण की मी 18 तारखेला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. त्या ठिकाणी त्यांच्याकडे 50% कर सवलतीच्या मुद्द्यावर, त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचारांच्या कारवाईच्या मुद्द्यावरती, त्यानंतर अखर्चित निधी जवळजवळ दलित वस्ती 70 लाख, त्यानंतर 15 वित्त आयोग 30 लाख, तांडा सुधार योजना 55 लाख, अशा जवळजवळ 1,55,00,000 वर्षापासून रखडलेल्या कामांच्या बाबतीत उपोषण केलं होतं. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाने मला सदरील कामे तात्काळ मार्गी लावा असं आश्वासनही दिलं होतं. परंतु आज या ठिकाणी सरपंचांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मनमानी कारभाराचे आणखीन एक उदाहरण या ठिकाणी समोर आलेलं आहे. ग्रामपंचायत स्तरावरती जी ग्रामसभा झाली एक तारखेला, या ग्रामसभेमध्ये त्यांनी सर्व ग्रामस्थांनी ऑनलाईन टेंडर प्रक्रियेने सदरील विकास निधी तात्काळ खर्च व्हावा अशी मागणी केली होती. त्या ठिकाणी सर्वांनी बहुमताने तो निर्णय केला होता. परंतु सरपंचांनी मनमानी पद्धतीने ग्रामसभेचा निर्णय फेटाळला असून त्यांनी असं मत मांडलं की ऐन वेळा येणाऱ्या ह्या विषयाला मी कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त केलेलं नसून सदरील विषय हा ग्रामसभेमध्ये केला जाईल. तर ग्रामसभेमध्ये सुद्धा या विषयाला त्यांनी हात घातला असता किंवा अजेंड्यावर घेतल्यानंतर, ग्रामसेवकांनी अजेंड्यावर घेतल्यानंतर या विषयावर चर्चा होत असताना त्यांनी 6+5 मतांनी हा ठराव पैसे घ्यायचे ऑनलाईन करायचं सांगितलं. 5 दिवस आम्ही स्वतः ठराव झालेला गावाला. पूर आला त्यावेळेस तीच कंडिशन, लोकांना भेस्किटचा पुढा नाही. पूर आला, सरपंचाचं काम इकडे ध्यान द्या, तिकडे ध्यान द्या. मी व्हिडिओला स्वतः भेटलेलो आहे. आम्ही त्यावेळेस 2 वेळेस पट्टीचं काय, लोकांना पाणी मिळत नाही,
याची अडचण काय आहे? यांचं फक्त चाललंय, यांचं स्वतःच फक्त कामाची वाटाघाटी, कामाचं सेटलमेंट झालं का थांबलं, कामाचं सेटलमेंट झालं का राडा सुरू. आणि आमचा माणूस याचे 2 लहान लहान मुलं आहेत. ह्या माणसाची तब्येत वीक झाली, हे म्हणतात काय करायचं ते करा, इकडं उपोषणला बस, तिकडं बस, याला दाब टाकीत खुपसून टाकू असं करून. लोकशाही आहे की नाही? कायद्यात काही नियम बिम आहे की नाही? का नियम काय धाबेर ते दादा आहेत, लोक येडे आहेत का? दाटू याला घेऊन जायचं, त्याला घेऊन जायचं, खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही का बांगड्या बिंगड्या भरल्यात का? अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.